कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते दान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची दान हेची दान आवडी निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित विराजित 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची दान हेची दान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुकवनी माझे हेची सर्व सुख तुकवनी माझे हेची सर्व सुख आवडे माझे हेची सर्व सुख आवडे माझे हेची सर्व सुख हे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर काही नजरे मोग आवडीने काही नजरे मोग आवडीने 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 हजरा पितांबर गळा काचे पिता आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान हेची दान
कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई जय जय मुबारक कुमाई हरि मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई मुबारक कुमाई हरि 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 जय जय हरि विठो बारक कुमाई मुबारक कुमाई बारक कुमाई हरि विठो बारक कुमाई मुबारक कुमाई बारक कुमाई जय जय बारक कुमाई जय जय बारक कुमाई बारक कुमाई बारक कुमाई बारक कुमाई बारक कुमाई विठो बारक कुमाई बारक कुमाई विठो बारक कुमाई कुमाई मुबारक कुमाई बारक कुमाई विठो बारक कुमाई बारक कुमाई मुबारक कुमाई बारक कुमाई जय जय राम हॅलो क्षत्रिय कुलावदं सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बली की हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम अच्छा जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि 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 जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 हरि जय जय रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता
तालोचन तालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा सुख झाले गो साधनी सुख झाले गो साधनीचा विठ्ठल बरवा हा विठ्ठल महादेव बरवा महादेव बरवा बरवा विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा महादेव बरवा सुकृताची जोडी सुकृताची सुकृताची जोडी सुकृताची जोड सुकृताची जोड सुकृताची जोड विठ्ठली आवडी आता टाळ वाजव रे टाळ मन विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा 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 विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बरवा हे सर्व सुखाचे आभार विठ्ठल बरवा तू माधव सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवी बर हा विठ्ठल बरवा हा माधव कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण वाजा जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम जय 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 राम हरि जय राम हरी जय राम हरि जय राम हरी जय हरि जय जय हरी 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 जय हरि जय जय हरि जय 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 राम जय जय राम जय जय राम स्वामी काज गुरु वचन सेवापते वचन सेवापते मित्र वचन सेवापती वचन सेवापती वचन सेवापती पितृवचन सेवापती हिचा विष्णूची महापूजा हिच विष्णूची महापूजा हिचा विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नवे दान भवन वे तुझा अनुभवनो हे तुझा अनुभवनो हे तुझा हे तुझा अनुभवनो हे तुझा अनुभवनो हे तुझा सत्य बोल मो सत्य बोल सत्य बोल मो सत्य बोलू मुखी दुःखवे अनेकांचे दुःखे दुःखवे अनेकांचे दुःखे दुःखवी अनेकाचे दुःखे दुःखवी अनेकाचे दुःखे दुःखवी अनेकाचे दुःखे दुःखवी अनेकाचे दुःखे निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ तुका म्हणे त्याचे फळ तुका म्हणे तेचे बळ तुका म्हणे तेचे बळ तुका म्हणे तेचे बळ तुका म्हणे तेचे बळ विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा
वा वा. तुम्ही काय मजा बघायला आला? वाजवा टाळी. दत्त महाराजाची शपथ आहे तुम्हाला. अशी टाळी वाजवा, घरातला सगळा माल कीर्तनाला आला पाहिजे. वाजवा वाजवा. काय भारी टाळी वाजवता. असं वाटतं तुमच्या सगळ्याच्या अंगावरनं मिरच्या चोळून टाका. टाळकरी टाळीचा आवाज जोरात दे. वाजवा रे. टाळी टाळी वाजवा. वा वा, क्या बात आहे. टाळ टाळ टाळी टाळ टाळ. डोबा 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 विठोबा. आला आला टाळकरी. हा अरे वा. हे हो. वाह टाळकरी, क्या बात है. वाह मदनमणी, हो. टाळी वाजवा, भजन करा बसलेले. वा वा. आहा. वा रे वा. हे हो. वा गड्या वा. वा वा पैलवान. हाला हाला हाला. आहा. वा रे वा वा. कुंडली गवरला ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. बोलो रे बाई सब संतन की. अपने अपने माता पिता की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवा. पितृवचन सेवापती. पितृवचन सेवा. हीच विष्णूची महापो. हीच विष्णूची महा. हीच विष्णूची महा. वचन सेवापती. पितृवचन वचन सेवापती पते. हिच विष्णूची महापूजा. महापूजा हिच विष्णूची महापूजा. अनुभव नोही तुझा. अनुभव नोही तुझा. अनुभव नोही. अनुभव. अनुभव नोहे तुझा. अनुभव. अनुभव नोहे तू. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महा. हीच विष्णूची महा. अनुभव नोहे तुझा. अनुभव. अनुभव नोहे तुझा. अनुभव नोहे तुझा. अनुभव नोहे तुझा. नोहे तुझा. वा. अनुभव नोहे तुझा. अनुभव नोहे तुझा. हिच विष्णूची महापूजा. महापूजा विठ्ठल 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 विठ्ठल.
टाळी वाजवा बसलेले सगळे वाजवा टाळी जयांची केली या स्मरण विठ्ठल होय सकल विद्येचे अधिकरण जय जय विठ्ठल तेची बंधू श्री गुरु जय जय विठ्ठल चला श्री चरण नमस्कार आता हरी बोल विठ्ठल सेवे लागी सेवक झालो जय जय विठ्ठल तुमच्या हरी बोल विठ्ठल लागलो निज चरणा हरी जय जय विठ्ठल हरी गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलो रे बाई सब संगम की अपने अपने माता पिता की अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव ओम नमो जाद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सखलार्तमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवदारी जोजी जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तिची वंदो श्री गुरूंचे श्री चरण ते नमस्कारोणी आता मायोगपीठे तटे भीमरत्यां परम पुंडरीकाय धातुं मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दस्कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू व्रत मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांच्या शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मस्तकये पायावरी या वारकरी संताच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभस्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर तीन शिरे सहा हात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे तीन दंडवत शिरे जात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत तीन शिरे हात दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत तीन शिरे जात दया माझे दंडवत वा वा दया माझे दंडवत दया माझे दंडवत दंडवत वा वा तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काके जोडी पुढे श्वान बोलू नका स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हिचा विष्णूची महापूजा अनुभव नवे दुजा सत्य बोल मुखे दुखवे अनेकांचे दुःखे हिच विष्णूचे महापूजा अनुभव नवे दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हिच विष्णूचे महापूजा अनुभव नवे दुजा उपस्थित प्रेमी सज्जन मायबाप पर्व काळ आहे बोल नका परंच काय चाललंय
या असू द्या सावकाश असू द्या म्हणजे ते बी महत्त्वाचं आहे. हां हां तुमचं काम महत्त्वाचं आहे. नाहीतर ही थांबली ती कीर्तनाला नाही प्रसादाला. हां तुमचं झालं की मला सांगा. झालं आहे बघा निवद बी आलाय. मग आता बोलायचं नाही. आता काम झालं आहे आपलं. छान आहे. पर्व काळ आहे. दत्त महाराजांचा जन्म काळ आहे. पवित्र सण आहे. 12 सणापैकी 13वा सण म्हणजे दत्त जन्म काळ. दत्त महाराजांचा जन्मकाळ आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार एकत्र येणं म्हणजे पृथ्वीचा सांभाळ करणारी तिन्ही देवता एकत्र येणे आणि त्याच्या पर्व काळाला आपण हजर राहणं म्हणजे आपलं भाग्य आहे. तसंच सजागती ही मिळत नाही. ज्यांना मिळालं ती भाग्यवान आहे. तुम्ही तर लयच भाग्यवान आहे. तुमच्या तर जिथं राहता त्याला दत्तनगर नावच मिळाले आता. जे तुम्ही भाग्यवान आहे. देवाने राहायला यावं आणि आपण देवाच्याच नगरीचं व्हावं ह्याला सुद्धा भाग्य लागतं. नाहीतर गावाची नावं बरीच पडतात. धोंडवाडी दगडवाडी काय नशीब आहे त्या माणसांचं. कीर्तनाला गेल्यावर ती माणसं म्हणतात बघा किंवा महाराज आमच्या गावाचं नाव धोंडवाडी आहे दगडवाडे बरी असली दगाडन धोंड असल्या गावात जन्माला येणं म्हणजे पापच किंवा. पण जिथं राहावं तिथं दत्त महाराजाचं नाव म्हणजे दत्तरायांच्या वस्तीत तुम्ही राहताय. पुन्हा कुणी म्हणायचं नाही आमचं हे गाव. आपण सांगताना देवाचं नाव सांगणार आहे. दत्तनगरमध्ये आम्ही राहतो. दत्तराजांच्या कृपा आशीर्वादानं तुम्ही सगळे राहताय. माझ्याकडं वेळ फार कमी आहे. तुमच्याकडेही वेळ कमी आहे. टायमिंग तसं होऊन गेले. आता थोड्या वेळानं गार लागायला लागेल. आणि बुवा तुझं काय भाषण ऐकायला आम्हाला आता टाईम राहिला नाही. पण जेवढा वेळ मला दिला आहे मला 8:30ला थांबायचं आहे. तेवढा वेळ मी जेवढा वेळ मिळाला ना दत्तनगरकर मला मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. मी माझ्या वेळेच्या संधीचं सोनं करून जाणार. तुम्ही मात्र त्याची राख केली तरी चालेल. खुशाल चालेल म्हणताय नाही. तुम्ही सुद्धा तुम्हाला मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनंच करा रे. कारण माणसाच्या जीवनामध्ये कुठली वेळ गोडे मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा. परमेश्वराने इथं जास्त वेळ कुणाला दिला नाही. बघा तुमच्या माझ्या छातीतनं कळ आली तर आपली ॲम्ब्युलन्स दवाखान्यात पोचणार नाही. गर्व करू नका अहंकार करू नका. चांगली वेळ आली तर हुरळून जाऊ नका. वाईट वेळ आली तर चिंताने खेद करत बसू नका. दिवस बदलणार आहेत. हे टेटस ठेवतात ना त्यांच्यासाठी सांगतोय. बरीच माणसं टेटसवारी घायला आल्यात. तर काय घेणं नाही देणं नाही केसाव फुग काय अशी तुम्ही दिवा लावलाय प्रगती करून फक्त टेटस ठेवायचा शेजारा जळायसाठी. माणूस म्हणून जन्माला आलो ना तर माणसासारखं जगणार आहे. माणसाचं एवढं वागणं चुकीचं आहे. देवाने करोड रुपयाचा देह तुम्हाला आणि मला फुकट दिलाय. ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापरा. आपण वापरला संसारासाठी. गुरं डोरं बायका पोरं पैसा अडका बंगला गाडी कमवलं नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे बुवा हे सांगून जाताना पाकिट घेऊन जाणार आहे. पैसे आले पाहिजेत. व्यवहारात पैसा महत्वाचा आहे पण एवढा बी नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या व्यवहाराने धन जोडा आणि चांगल्या ठिकाणी खर्च करा. मला बरं वाटलं दत्त जन्मकाळ झाला की तुम्हाला प्रसाद आहे. असलं काहीतरी करत जा. त्या प्रसादात आपला एखादा रुपया जावा. दान धर्म करायला शिका. करोड रुपयाचा देव तुम्ही काय फुकट घेतलाय. कुणी बसलेल्यापैकी एखाद्यानं पैसा मोजलाय. ऐका परवा मिरजमध्ये एक किडनी 22 लाखाला विकली. किती लाखाला? जागे का सगळे? जर शरीराची एक किडनी 22 लाखाला जात असेल तर 2 किडनीची किंमत आहे 44 लाख रुपये. जगाच्या मालकानं 44 लाखाच्या किडन्या तुम्हाला फुकट दिल्या. फुकट म्हणतोय आणि सप्त्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी 500 दिलं की गडी म्हणतो पुकार पुकार. देवानं तुला फुकट दिल्या र. त्यानं कुठं सुद्धा बॅनर नाही लावला. थोडा विकू ठेवा. कुठं सुद्धा बॅनर लावला नाही. कुठं सुद्धा त्यानं पेन चिटकिवला नाही. नुसत्या किडन्याच दिल्या नाही. त्या गुडघ्याच्या 2 वाट्या बसवाय गेलं तर 10 लाख रुपये लागतात.
ज्यांनी बसवल्या ते त्यांची गाठ घ्या. करोड रुपयाचा देह त्यानं तुम्हाला फुकट दिलाय मायबाप. नुसतं तुम्हाला पार्ट सांगितलं तर 12 वाजतेल्या इतकं फुकट दिलंय. गुडघ्याची 1 वाटी. बरं, देवाने दिलेलं शरीर जर एकदा का जीर्ण झालं तर पुन्हा कशानंच परत मिळत नाही, ध्यानात ठेवा. आणि 2, देवानं दिलेलं आयुष्य एकदा का क्षणाक्षणाने कमी झालं तर किती कोटी रुपये मोजा, परत ते मिळत नाही. म्हणून जे मिळाले त्या मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा, कारण हा काय अमर नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध थोडा मायाचा, काही नचले मग गळा पडेल फारे. हुशार तोरा एवढा सांगा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध थोडा मायाचा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार तोरा नाही बरोबर. क्षणभंगुर नाही भरवसा. सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा, नचले मग गळा पडेल फासा. काही नसले मग गळा पडेल पुढे हुशार तोरा एवढे सांगा, राम राम स्मरा. पुढे हुशार थोडा हे बोलता राम राम स्मरा. हे राम राम स्मरा. राम राम स्मरा. वा वा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया असा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा. लेट पडतं. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा लेवलमध्ये ठेवा. तोडा माया असा, काही नचले मग गळा पडेल फसा. पुढे हुशार थोरा ही वळसा गा, राम राम स्मरादी. क्षणभंगुर आहे, एकदा मिळाला पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून सावध राहा. जेवढी संधी मिळाल तेवढी चांगली कामं करा. हे एकदा का मावळतेला झुकलं, मावळतं म्हणजे म्हातारपण, आणि एकदा म्हातारपण आलं की सगळ्यात वाईट. सगळं यावं पण म्हातारपण कुणाला येऊ, कारण म्हातारपण कुणालाही सोपं नाही. म्हातारपण इतकं वाईट आहे. सुनबाईनं म्हाताऱ्याला चहा दिला आणि म्हाताऱ्यानं बशीत वाचला आणि म्हाताऱ्यानं चहा असा वाढला असा चहा वाढला. आणि म्हातारं म्हणते, नव सुनबाई चहात काय मीठ टाकलंय वय. पोरीला वाईट वाटलं. मामनजी, मी तुमच्यासाठी डबल साखरेचा चहा केलाय, मी कसं काय मीठ टाकन बरं. ती 2030 मधली होती. कुठली होती म्हणजे आत्ताच्या कुणाला राग यायला नको. ती 2030 मधली होती. ती सासू सासऱ्याची सेवा करणारी होती. 4 टाइम सासऱ्याला चहा द्यायची. ती म्हणली, मामनजी मी का बरं चहात मीठ टाकन, मी डबल साखर टाकल्या. म्हातारं असं का म्हणतंय म्हणून बघायला बाहेर आली तर ही सुंदर ते ध्यान दिसलं. आणि ती बघितलं आणि ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिनं आरसा आणला आणि सासऱ्याच्या पुढं धरला. मामनजी मी चहात मीठ टाकलं नाही. नाकातला माल बशीत उतारलाय. चहा खराट लागल का गोड लागल. दत्तनगरकर कीर्तनाला आलेले सगळे माणसं ऐकून जा. माझी भाषा नाही, याला म्हातारपण म्हणतात. नाक कान मुख गळू लागले, लाडानी शेंबुड श्वाना परी गती झाली. सारे अवघे करते हाड हाड. महाराज याचं नाव म्हातारपण आहे. ते याच्या अगोदर मी आमच्या गावातल्या माणसाने लहान होतो तेव्हा म्हणायचो ज्ञानेश्वरी वाचाय बसा. तेव्हा माणसं म्हणायची, बुवा आम्ही त्या भानगडीत नसतो. बऱ्याच जणांनी ही अजून भानगडच वाटते. थोडा आज दत्त जयंतीची धावपळ आहे. आता ही 3रं आहे, म्हणजे अजून एक झालं की 4थं, म्हणजे 4 कीर्तन आज दत्त जयंतीला असतात. मी जरा गडबडीनं चाललो होतो आता, म्हणलं जायचंय अमरापूरला. ते म्हणलं काय बुवा
आज उजाडा सकट कुठाय खेळ तो खेळ आहे होय. मला एवढा राग आलता एवढ्या गडबडीत, पण आता करता काय, ओळखीच्या माणसाला काय बोला येत नाही आणि टाईम बी नव्हता, नाही तर हातात पिशवी होती तशीच पिशवी त्याला तोंडात दाबून तोंड बिथाडासकट दाबून मारावं वाटत होतं. का बरं असलं माणसाने बोलावं. काही माणसं बोलतात. देवाला म्हणलं देवा माघारी जास्त ह्याची वाचा बसू. काही माणसं बोलतात रे. ऐका ऐका, मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनं करा मायबाप. संधी परत नाही, संधी एकदाच येते. करोड रुपयाचा देह आहे, चिरंतर राहणारा नाही. कोणत्याही क्षणी जावं लागेल. त्याचा बुलावा आला ना, त्याचा बुलावा आला की निघावंच लागेल. कुणी वरडायचं नाही, टाटा नाही, बाय बाय नाही, काय नाही, हॅलो नाही, काय नाही. माणूस सगळीकडे जाताना मोबाईल घेतो. आता अशी जागा राहिली नाही तिथं मोबाईल घेऊन जायची नाही. सगळीकडे मोबाईल आहे. बाथरूममध्ये सुद्धा माणूस मोबाईल घेऊन जाते. परिस्थिती भयानक आहे, पण अशी एकच जागा आहे, यम घेऊनच देत नाही हातात. असा कोण म्हणलंय का मी जायला लागलो यमा चार्जिंगला लावलाय मोबाईल तेवढा घेतो. आणि तेवढी सिस्टीम जर झालीच तर मग मजा येणार. जाणारी माणसं वरनं व्हिडिओ कॉल करणार. सप्त्याला जा, दत्त जयंतीला जा, मग खाल्लं मरणार. का यमानं विचारलं होतं दत्त जयंतीला गेलतास का, तेव्हा नाही म्हणलो. यम म्हणला हा ना. यम मारतो मारिती सोडिती यमाचे किंकर. दम काढ जरा, टायमिंग नाही, तुला बी मुंगे येऊ देऊ नको. मारिती सोडिती यमाचे किंकर. यम मारणार, यम विचारणार राहू दे दत्त जयंतीला फुलाला नव्हता गेलास, प्रसादाला तरी गेलतास का. तेव्हा बी नाही म्हणलं. यम म्हणला हा ना. प्रसाद खायला सुद्धा ही जेवण नव्हं, याला प्रसाद म्हणतात. प्रसादाला सुद्धा बसायला पुण्य लागतं. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. ह्यो प्रसाद सुद्धा मिळायला पुण्य करावं लागतं. म्हणून आता जरा बरं आहे. कारण सांगू बसलेले सगळे हे एवढं चिरंतर राहणार नाही. हे टिकणार आहे का. हे टिकणार आहे. कुणाला साथ दिले है ना साथ कुणाला दे. कैसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी तेरी ये दौलत. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन तो जाना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, एक ना एक दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर घर से बाहर निकलना पड़ेगा. वा वा वा. त्या पोराची आई आली असली ना बुवा तर घरी गेल्यावर मिरच्या टाक म्हणा तिला. लई नशिबवान आहे ती माय. जिच्या उदरी जन्माला आला असेल ना, शिर्डीच्या खुटे एवढा आहे का आपली तपसा. केवढं हाय कुमारचा पोरगा आहे का आजी. आजीनं सांगितलं कुमारचा पोरगा आहे नाही नातू आहे का. हां बरं आहे, छान आहे. गुबगुबीत गाणाचं आहे आणि नाचतंय बी असं गुबगुबीत. छान आहे. ऐका चला. जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन तो जाना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों पे चलना पडेगा। सावध राहा मायबाप, कोणत्याही क्षणी जायचं आहे। जगाच्या मालकाचा या मृत्यू लोकावरती अधिकार आहे। म्हणून तुकोबारे सांगतात काय करा, त्याला आवडेल असं वागा, त्याला समर्पण करा। तुकोबारे म्हणले महाराज आता काय करायचं, साधकांनी सांगितलं तुकोबारे तुम्ही म्हणताय खरंय, त्याची सत्ता या जीवावर आहे, या समाजावर आहे, सगळीकडे आहे, पण आम्ही आता काय करायचं, आम्हाला कळायला लेट झालं का? अल्पाविष मानव देह अर्धरात्र काय शतगणी लेते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरादी, राम राम काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे। ऐका महाराज म्हणले आयुष्य लहान आहे बघा, कधीतरी हिशोब करा, जीवनाचा यादीचा हिशोब काढा, काय कमवलं काय गेलं। 50 वर्ष तुम्ही जर जगला असाल तर दत्तनगरकर 25 वर्ष आपले झोपेत गेल्यात। किती वर्ष? कधी विचार करायचाय, राहिलाय टाइम। तुम्ही 100 वर्ष जगला असाल तर 50 वर्ष तुमची झोपत गेल्या। कधीतरी विचार करा, आपण 50 वर्ष झोपलो, रावणाची झोप बरी नव्हती का? मग बघा ना, कधीतरी हिशोब करा। महाराज एवढा वेळ गेलाय, आता आमचं शरीर जीर्ण झालंय, आम्हाला आता पंढरीला गेलो तर खाल्लेलं पचना। महाराज आता आमचं शरीर जीर्ण झालंय, आम्हाला इथं बसून काही असलं तर सांगा। महाराज म्हणले ठाईचं बैसोनी करा एकचित्त, जिथं आहात तिथंच बसा आणि त्याची सेवा करा। महाराज म्हणले सेवा अशी पाहिजे, ती सेवा जगाच्या मालकापर्यंत पोचली पाहिजे। तुकोबारे म्हणले 4 सेवा सांगतो, त्या 4ही सेवा विश्वाच्या मालकाच्या सेवा असतील। कोणत्या सेवा? अभंगाचं पहिलं चरण, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हिच विष्णूची महापूजा, हिच विष्णूची महापूजा, हिच विष्णूची महापूजा, हिच विष्णूची महापूजा, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हो हीच विष्णूची महापूजा, अभंगाचं पहिलं चरण आहे स्वामी काज गुरु भक्ती, स्वामीची सेवा करा। स्वामी कुणाला म्हणायचं? पहिला प्रश्न आहे। पूर्वी स्वामी नवऱ्याला म्हणायचे, कुणाला म्हणायचे? कुणाला?
नवऱ्याला म्हणायची. बरं नवऱ्याला का म्हणायची माहिती आहे का? नवरा सांभाळ करतो त्याला स्वामी म्हणायची. पूर्वी स्वामी म्हणायची, आता स्वामी नाही ती म्हणत. आता जाळ झालाय ते टी व्हीचा. टी व्हीत बघायचं आणि घरात चालू करायचं. अशोक ए रे जा रे खा रे बोंबलत बस रे. आता नाही राहिलं प्रेम, नाही राहिलं संस्कृती, नाही राहिली. पूर्वी 80 वर्षाची म्हाताऱ्याला आवाजावा हाक मारायची आणि 80 वर्षाचं म्हातारीला आवाजावा हाक मारायचं. काय प्रेम होतं. आता म्हणतात कम्फर्टेबल वाटत नाही. आता म्हणतात माणसं प्रेम वाटत नाही त्याच्यात. आर तुरेत कारेत प्रेम असतं तर मन की 6 महिन्यात दिवस होतोय आर कारेतला. फार काळ बदलला. असू दे ऐका बसलेलं सगळं. पूर्वी प्रेम असायचं. 80 वर्षाचं म्हातारं फिरायला निघालं, म्हातारी 200 फूट मागं चालायची. म्हाताऱ्याला गाठलं म्हणलं बाबा म्हातारी कुठं आहे. म्हातारं म्हणायचं मागा बाबा म्हातारी मागा का. तेव्हा म्हातारं सांगायचं माझा तिच्यावर जीव आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. म्हणलं माग. म्हातारं म्हणायचं हो. माझी म्हातारी डोसक्यावर पदर घेऊन माझ्याच पावलावर पाय देत फकड्याच्याच मागं येणार. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. हा विश्वास होता. आता बरं आहे ना. आता तसं नाही. आता रस्त्यानं जर चालली तर त्यासनी वाटतं रस्त्याची सगळी मेले ती, आपण दोघंच जिताय. अशिव गळ्यात गळं घालून चालते. आता नाही राहिलं. चला स्वामी कुणाला म्हणायचं या मुद्द्यावर आहे. स्वामी त्याला म्हणायचं. स्वामी पूर्वी मालकाला म्हणलं जायचं. जो पालन पोषण करतो त्याला स्वामी म्हणतात. आता स्वामी हा शब्द अजून कुणाला आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदो बोले, मी हलविल्या प्राणूचे हाले, जो जगाची चालिता तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने सूर्यासी चालणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. स्वामी त्याला म्हणायचं. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्या सत्तेनं हलतं त्याला स्वामी म्हणतात. महाराज त्याची सेवा करा, त्याची सत्ता आहे. आणि शेवटचं सांगू का दत्तनगरकर. स्वामी कुणाला म्हणायचं. रात्री झोपिवल्यावर सकाळी उठवायला येतो त्याला स्वामी म्हणतात. रात्री झोपिवल्यावर सकाळी उठवायला येतो त्याला काय म्हणतात. जोरात बोला काय म्हणतात. स्वामी म्हणतात. समजा झोपिवलं रात्री आणि सकाळी उठवायलाच आला नाही, काय घडेल. ऐ दत्तनगरकर, रात्री झोपिवलं सकाळी जर उठवायलाच आला नाही तर भावकीदारात, पाहुण्याच्या गाड्या अंगणात आणि घरातली खचून बोंबालणार. भाऊसाहेब एकदा तरी डोळे उघडून बघा किती माणसं आल्यात. अख्खं गाव आलंय. रातचा बुवा पण आलाय. बघतोय का. बुवा येऊ दे नाही तर बुवाचा बाप येऊ दे. आता बघणार नाही. जो रात्री झोपवल्यावर सकाळी उठवत होता त्याला स्वामी म्हणतात. त्याची सेवा करा. 2 गुरुची सेवा करा. गुरुची सेवा आता राहिली नाही. पूर्वी गुरुजी दिसलं तर पोरं बोळाबोळानं पळायचे, डाव मोडायचा. आता गुरुजी तिकंड येते, पोरं म्हणते गुरुजी बॉल टाका. गुरुजी पोरांनी फिल्डिंगला उभा केलाय, ती बी बाउंड्री. आता गुरुजीची भीती नाही राहिली. चुकून पूर्वी जर आई हे पोराला गुरुजीनं मारलंच आणि पोरगं बोंबलत घरी आलं आणि आईला सांगितलं ना आय गुरुजीनं हाणलंय, आई म्हणायची बाळ्या गुरुजीनं हाणलंय, धावतेच गुरुजीला. आई पोराचं मनगड धरायची. पोराला बी अभिमान वाटायचा. आई आज गुरुजीला हाणणार म्हणजे हाणणार. आणि मग पोराचं मनगड धरायची ना आई शाळेत जायची. शाळेत आलेली आहे. गुरुजीला म्हणायचे गुरुजी ह्याला डबल हाना. पोर म्हणायचं आय तू माझीच आहेस का गुरुजीची आई आहेस. अगं येणं मला हाणलंय आणि तू गुरुजीला परत हाणायला लावते. अगं आई तू माझी आहे ना. आई म्हणली हो लेकरा मी तुझीच आहे. आज माझ्या नशिबाला आलं ती तुझ्या नशिबाला येऊ नये म्हणून पोरा आज जरा गुरुजीचा मार खाल्लास तर उद्याचं दिवस चांगलं येतील. ही भावना होती.
आताची ती भावना राहिली नाही. आता आईच म्हणते गुरुजी 7-9 झाले, धक्का लावायचा नाही, नाही शिकलं तर मसराकडं लावीन. पण माझ्या पोराकडं तिरकं सुद्धा बघायचं नाहीतर बदलीच करेन. गुरुजी म्हणतं उद्यापासून त्याला मीच निहाला येतो. आता राहिलं नाही प्रेम. चला, मैनावतीच्या मांडीवर गुरुची झोप लागले, अख्खी मांडी भुंग्यानं पोखरले, रक्ताचा ओघळ डोळ्यासमोर न जातोय. मैनावतीनं तसू मात्र मांडी नाही हलवली. याला गुरुची सेवा म्हणतात. कुणीतरी तिला विचारलं का नाही मांडी हलवली? त्यावेळी मैनावतीचं उत्तर आहे, माझी मांडी हल्ली असती ना तर माझ्या गुरुची झोप मोड झाली असती, मला पाप लागला असतं. केवढी निष्ठा आहे. स्वामी काज, गुरु भक्ती, गुरुची सेवा करा. आणि 2 पितृवचन सेवापती, आई बापाची सेवा, माता पित्याचा शब्द डावलू नका. कारण या विश्वात सगळं परत आहे. माय बाप या जगात सगळं पैशानं मिळेल. बंगला पडला तर घाबरू नका, 500 बंगले बांधू. पैसे गेले, हरवले, संपत्तीत माघार गेली, जाऊ द्या, चिंता करू नका. कष्टाच्या जीवावर, मेहनतीच्या बळावर करोडो रुपये परत उभे करू रे. उगवलेला सूर्य जरी मावळतेला गेला तर दत्तनगरकर चिंता करू नका, दुसऱ्या दिवशी परत येणार आहे. पण मायबाप एकदा जर काळाच्या पडद्यात जन्म देणारी माय आणि जन्म देणारा बाप गेला तर मायबाप पुन्हा कशानं मिळेल? सावध राहा. एवढं म्हणलं नि एक मागणं उठलं. ते म्हणला गपे, आई बाप मिळते ती पण बायको मिळत नाही. ती निराडलं होतं. निराडलेलं म्हणजे याच बार झालं. 40-45च्या घराकडे गेलतं ती. वैतागलेलं एजंटला पैसे देऊन सगळं पाक त्यानं अर्धा एकर धरून चाला इकला होताच त्यानं. म्हणला 150-200 पोरगी बघितल्या, 500 एजंटला पैसे दिलं पण बुवा मेळ लागला नाही. म्हणजे हे बघ तुला सांगतोय, आई बाप मिळते ती. मी म्हणला अरे येड्या असलं बोल नको, आई बाप मिळत नाही ती. म्हणला मिळते ती, पटवून दाव का? म्हणलं दाव. मी म्हणलं दाव म्हणल्यावर तो म्हणला सोपा आहे. एकाची आई मेली, तो रडायला लागला. माझी आई मेली, मी उद्यापासून आई कुणाला म्हणोय. आई मेली, मी उद्यापासून आई कुणाला म्हणोय. जोरजोरानं रडायला लागला. शेजारची म्हातारी पळत आली, बाळ्या रडू नको, उद्यापासून मला आई म्हणय. तो म्हणला बुवा मिळाली का नाही आई? ऐकताय काय? फटा अशा थोबडात मारून घेतल्या. मी म्हणलं लगा मिळाली आहे. ऐकताय काय? असा फेटा काढला, हातात धरला. मी म्हणलं बापाचं काय? सांगतो की म्हणलं ऐक. एकाचा बाप मेला, तो जोरजोरानं रडायला लागला. माझा बाप मेला आहे, मी उद्यापासून बाप कुणाला म्हणूय. शेजारचा म्हातारा पळत आला, बाळ्या रडू नको, उद्यापासून मला बाप म्हणय. ऐकताय काय? फेटा काढला आणि त्याच्या पायावर ठेवला आणि असा सप्पई पालता पडून त्याचं दर्शन घेतलं. मी म्हणलं ही ठीक आहे, पुढचं काय? ते म्हणला सांगतो की ऐक. एकाची बायको मेली, ते जोरजोरानं रडायला लागला. माझी बायको मेली, मी उद्यापासून बायको कुणाला म्हणूय. तुम्ही लय हुशार आहे, कांटाऊ करून बघताय. पुढचं काय मी म्हणणार नाही. ते म्हणला बुवा आई बाप मिळते ती, बायको मिळते का? माय बाप विनोदाचा भाग बाजूला करा. पण या जगात जन्म देणारे माय आणि जन्म देणारा बाप
प्रामाणिकपणे आपल्या लेकराचं कल्याण व्हावं याच्यासाठी हाडाचे काडं करतात, रक्ताचं पाणी करतात. हे 2 माणसं गेली की पुन्हा तुमचं चांगलं व्हावं असं ह्या जगात कुणाला वाटत नाही. म्हणून आईबापाची सेवा, पितृवचन, सेवापती आणि सरते शेवटी पतीची सेवा. ह्या 4 पूजेत पतीच्या सेवेनं तुकोबा राय म्हणा. आता पतीची सेवा म्हणल्यावर तुम्ही जरा नाक मुरडल्यात. बुवा मगापासून लगा चांगलं सांगत होतास, आता जातीव गेलास मनकिर. सगळ्या बुवापेक्षा वेगळा असं वाटलं होतं. पण पतीची सेवा का करा, तर त्याचं उत्तर आहे, स्कीम आहे. पतीची सेवा. तुम्ही भरल्या मंडपात खोटं नाव घेतलं होतं. चांदीची सायकल सोन्याच्या तारा, ते बसले वरती कलेक्टर घालतो वारा. नाव खरं आहे का खोटं आहे का आजी? हे नाव भरलेल्या लग्नाच्या मंडपात तुम्ही नाव घेतलं होतं, पण नाव खोटं आहे. कसलं खोटं आहे? चांदीची सायकल आहे का आणि त्याला सोन्याच्या तारा येतेल्या का? आणि तसली सायकल माझ्या आडवी आल्यावर मी सोडन का? खुशाल मान आडवली तर मी काय चोर आहे? अरे चांदीची सायकल नाहीये, सोन्याच्या तारा त्याला येणार नाहीत. पण खोट्या नावानं तुम्हाला एका मिनिटात अर्ध्या प्रॉपर्टीचं मालक केलं का नाही? तिथून पुढं नवरा जर दिंडीला गेला, तुम्ही घरी बसून अर्ध पुण्य घेऊ शकता बिना चालता. आहे अशी कुठं स्कीम? तुम्ही जर कीर्तनाला आला आणि खुशाल नवरा जर कीर्तनाला आला आणि माय मावल्या तुम्ही झोपला, तर झोपून तुम्हाला कीर्तनाचं पुण्य मिळतं. कसली स्कीम आहे? म्हणून पतीची सेवा करत जा. जगाच्या पाठीवर ही स्कीम कुणालाच नाही. त्यानं जर 10 रुपये दान केलं तर घरात बसून 5 रुपयाचं पुण्य तुमच्या खात्यावर येतं. तुम्ही म्हणाल त्यानं पाप केल्या, पाप मात्र तुम्हाला तीळ मात्र लागत नाही. देवानं दिलेला तुम्हाला वर आहे. म्हणून तुमच्या नवऱ्याच्या हातनं जर चांगलं काम झालं तर अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं. पण तुम्हाला काय मिळालं तर गडी आपल्याला वांग सुद्धा मिळत नाही. ह्यांच्या खात्यावर 1,500 आलं, आपल्याला काय नाही. जसं मी देवाबरोबर भांडलो, म्हणलं देवा ह्यांच्या खात्यावर 1.5 दिले, तेच गणेशनी 500 तरी दे. देव म्हणला दिला असतं की. जा की अमरापुरातल्या दत्तनगरमध्ये, म्हणजे कळल गड्यांचा उजेड किती पडला आहे. म्हणजे जिथं जाईल तिथं आपला उजेड पडलेला आहे. मी तरी एकट्यानं कवर भांडायचं देवाबर. म्हणून देवाच्या जवळ येत जा गडी. बघा मंडपात आपण एका कोपऱ्यात सुद्धा नाही, इतक्या माझ्या माय मावल्या बसल्या तिथं. आपलं कसं काय? आपला जाईल तिथं पराक्रम असाच आहे, मागच्या काट्याव गडी. बरं असं ना ते का, पण देवाच्या जवळ या. नाही तर अजून 4-5 वर्षानं आलो दत्तनगरमध्ये तर घरातनं गडी बोलवून आणावं लागतील मला. ऐ गडी चला कीर्तनाला. गडी म्हणणार थांबा 4 भाकरी राहिल्या त्या. आपल्याला भाकरी टाकून यावं लागल. जसं जसं देवापासून लांब जाव तसं तसं किचन कट्ट्याच्या जवळ जाऊ. म्हणून देवाच्या जवळ या आणि पतीची सेवा करा. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती. पतीची सेवा आणि पतीच्या सेवेनं काय मिळतं तर मायबाप. पतीच्या सेवेनं काय मिळतं हे ऐकायचं असेल तर एकदा गोड भजन करा. विठोबार कुमाये देव विठोबार बार कुमाये विठोबार हरी विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई बार कुमाई कुंडली कमलारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई नारी गवरदा हरि ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज बोलो रे बाई सब संतन की तिचा विष्णूची महापूजा अनुभवानोय तुझा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हेच विष्णूची महापूजा अनुभव. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर महाराज
बसलेले सगळे हात वर करा, सगळे हात वर करा. दत्त महाराजांना हात दाखवा, सगळे हात वरती करायचे, ताट हात वरती करा सगळे. सांगा दत्त महाराजांना, कुणी हात खाली करू नका, दत्त विकू नका वाढू. दत्त महाराज गुरं ढोरं बायका पोरं पैसा अडका बंगला गाडी या नावे पोटाची खळगी भरत असताना या हाताने जर काही पाप केला असेल तर दत्त महाराज तुमच्या पदरात घ्या आणि पुढल्या वर्षीच्या दत्त जयंतीपर्यंत या हाताला आमच्या लेकरा बाळांना गुराढोरांना भरभरून उदंड आयुष्य द्या आणि आमच्या केसाला बी धक्का लागू देऊ नका. द्या दत्त महाराज. या तुमच्या दत्तनगरमधल्या सगळ्यांचे हात आहेत. दत्त महाराज द्या या हातावर. ज्याचा हात वरते त्याच्या कुटुंबाला त्याला कसलाही दुःखाचा लवलेश लागू देऊ नका दत्त महाराज. पण ज्याचा हात खाली आहे ताट वर हात. दत्त महाराज ज्याचा हात खाली आहे त्याच्यावर शेजाऱ्यानं ध्यान ठेवा म्हणा सगळे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्ञानेश्वर माऊली नारायण ज्ञानेश्वर माऊली माऊली घेण्याकरता आले. कसं काय म्हणाल ऐका. स्वर्गामध्ये एक गडी असा होता, असं पेटलं असं इजलं की पिटून याचा, असं इजलं की पिटून याचं. काय नाव त्याचं? हा नारद. सगळ्यांच्या ध्यानात आहे तेवढं नाव. नारद गेला आणि म्हणला का ग तिन्ही देवाच्या बायका ब्रह्मा विष्णू महेशाच्या, का ग तुम्ही कुणाच्या बायका कुणाच्या? नारदा तुला माहित नाही का? नाही तरी बी सांगा. ब्रह्मा विष्णू महेशाच्या बायका. बर तुम्ही पतिव्रता हायसा का? आता देवाच्या बायका म्हणल्या नारदा तुला सरळाच करीन. अरे आम्ही पतिव्रता, आम्ही देवाच्या बायका आहे. मग तुम्ही जर पतिव्रता असाल तर मृत्यू लोकात अनुसया कोण आहे? आत्ताच एका बिचारीचं दुसऱ्या बिचारीला बरं वाटत नाही असं नाही. देवापासून चालत आले. सख्या जावा सख्या बहिणी तरी सुद्धा जमलं खुशाल मान अडवली होती ते बसले. चांगला दांडगा अनुभव आहे तुम्हाला. ऐका ए. आणि मग देवाच्या बायका म्हणल्या काय करायला तुमचं तुम्ही बघा. तिचा आत्ताच्या आत्ता पतिव्रता पण घालवते. मीटिंग बसली आणि मीटिंगमध्ये ठरलं तिन्ही देवांच्या बायका. नवरा आला. आता तुम्हाला अंदाज असतो बऱ्यापैकी आता बायकांच्या पुढं गड्यांचं काय चालत. हे बघा नाही म्हणते खुशाल नाही म्हणताय. असू दे आता बऱ्यापैकी नाही चालत. आता काय झाले थांबायचं अजून झाले 5 मिनटं. हां नाही हां झाले 8:30 झाले. ऐका ध्यान द्या. आणि मग मात्र त्या तिन्ही देवांच्या बायका. आता बऱ्यापैकी अंदाज असतो घरातलं वातावरण तापलं बिपलंय. आणि मग ती ध्यानात आलं आणि मग विष्णूच्या बायकोनं आवाज दिला मालक भांडण सुरू करायचं तुम्हाला चांगलं जमतं. कुठं PhD केल्या पांडुरंगालाच माहिती. कसं काय जमतं तुम्हाला? सुरुवात तुमच्यापासून होती. देवाला माहिती आहे व दिली तरी भांडा नाही आणि नाही दिली तरी भांडा नाही. आपलं देऊन टाकावं. बोला म्हणले नाही तुम्ही तर बोलूच नका. आता आवाज दिला हिनच आणि व दिल्या होती म्हणते तुम्ही तर बोलूच नका. देव म्हणले अगं लक्ष्मी तूच आवाज दिला म्हणून मी व म्हणलो. व बी काय नाही तुम्ही बोलूच नका. काय सांभाळायचं मी असं म्हणता तुम्ही. बरं आता माझ्या टाईम शिल्लक नाही तर सांगेलच तुम्हाला. जाऊ द्या. ऐका बोल नका आता बोल नका. आणि मग मात्र ती म्हणली अहो आम्ही तुमच्या बायका ना. हो मग मृत्यू लोकात अनुसया कोण आहे? पतिव्रता आहे. तिचं आत्ताच्या आत्ता पतिव्रता पण गेलं पाहिजे. पद गेलं पाहिजे. देवाने बायकाचं ऐकलं. आत्ताच्याच आयाने वरडायचं नाही. बायकोचंच ऐकतोय बैल झालाय. द्याव बी ऐकत होतं कशाला नादाला लागलाय. जाऊ दे तिकडं. ऐकून घ्या बसलेले सगळे. आता इथनं पुढं ध्यानात ठेवा. या संजू बाबा वा बसा.
ऐका आणि मग मात्र ठरलं गेलं आता जाऊया. तिन्ही देव मृत्यू लोकात आले आणि तिन्ही देवाने अनुसयाच्या दारात पतिव्रतापण नष्ट करण्याचा संकल्प केला आणि तिच्या दारात गेले. भिक्षांदेई. आत्रे ऋषी पहाटे 4ला जायचं नदीला, पहाटे 4ला आणि 12 वाजता त्याचं आसन 15 फूट जमिनीपासून वर जायचं. काय साधना असेल, काय तपश्चर्या असेल, आपलं ह्या दिवाळीचं त्या दिवाळीला आंघोळ करते. ऐका आणि मग तिने देव दारात आले. अनुसयानं ओळखलं आणि अनुसया म्हणते या देवा भिक्षांदेई, उंबऱ्याच्या बाहेर जर मी तुमच्या झोळीत धान्य दिलं तर मला पाप लागेल, कारण या जगाची भूक भागवणारे तुम्ही तिन्ही देव आहात. मला देणं उचित वाटत नाही. मग उंबऱ्याच्या आत येऊ का? या देवानो या म्हणल्यावर देवानं सांगते अनुसया आतमध्ये या. देव म्हणले आत आलो तर इच्छा भोजन द्यावं लागेल. पण हे अनुसया म्हणली द्यायला येईल या. देव आतमध्ये आले आणि देवाने सांगितलं अनुसया शब्द दिलायस, तुझा शब्द आहे, मी इच्छा भोजन मागितलंय, देते देवा. बोला कसं पाहिजे जेवण, कसं पाहिजे म्हणल्याबरोबर देवाने सांगितलं एकही वस्त्र अंगावरती न ठेवता स्वयंपाक बनव. विवस्त्र अवस्थेमध्ये आमच्या समोर स्वयंपाक बनव आणि तो स्वयंपाक आम्ही खाऊ. अनुसया म्हणली उठा आणि वाटला लागा. पाप लागल अनुसया, तुझा शब्द आहे. ती म्हणली ह्याचं उत्तर हितच बसा, लगेच सांगते. माझा मालक आंघोळीला गेलाय. अनुसया दावत गेली. आत्रे ऋषीची 10 फूट अशी समाधी वर गेली होती जमिनीपासनं. आता साधूला जागा करणं म्हणजे पाप आहे, पण साधू 2 गोष्टीला जागा होतो. एक गाई करता आणि एक स्त्री करता. गाईचं पातक घडत असेल आणि स्त्रीचं काही पाप घडत असेल तर त्यावेळेस साधू जागा होतो. खळखळा बांगड्या वाजल्या आणि बांगड्या वाजवल्यावर देण्यात आला ऋषींच्या कुठंतरी गाय नाही तर कुठंतरी माय अडचणीत आहे. आणि मग मात्र बांगड्या वाजल्यावर आसन खाली आलं. पाहत होता अनुसया काय झालं, का धावत आली. माफ करा महाराज, महाशय, स्वामी माफ करा. आपल्या दारात ब्रह्मा विष्णू महेश आल्यात. बर काय म्हणणं आहे त्यांचं. जगाचा मालक आल्यात. आत्रे ऋषीच्या डोळ्यात पाणी आलं. तप केलं, याग केली, साधना केली, पण सपनात आला नाही. पण तुझ्या पुण्यानं माझ्या दारात आला. भाग्यवान आहेस माय, भाग्यवान आहेस. आणि मग देव आलेत. काय म्हणणं आहे त्यांचं. जेवायला मागतात. देऊन टाक ना ग. अगे जगालची भूक भागवणारा विश्वाचा मालक तुझ्या पुढं जेवण मागतोय. पुण्यवान आहेस तू, देऊन टाक. दिला असतं मालक, पण इच्छा भोजन मागतात. एकही वस्त्र अंगावरती न ठेवता जेवण बनव म्हणतात. माझी पाठ चंद्रानं सुद्धा आणि सूर्यानं सुद्धा पाहिली नाही. मी त्या तिन्ही देवांना दावू शकत नाही. मी पतिव्रत आहे स्वामी, मी पाठ दाखवू शकत नाही. मग मात्र आत्रे ऋषीने सांगितलं अगं त्यांच्या पुढं लाज कसली, हा देहच त्यांनी बनवलाय, मग कशाची लाज आहे. तरी सुद्धा मी त्यांना भोजन देऊ शकत नाही. हातातलं कमंडलू तिच्या हातात दिलं आणि सांगितलं भाग्यवान आहेस, विश्वास आहे माझा तुझ्यावर. हे कमंडलूतलं पाणी हे पदराच्या आडनं दडवून ने नाही तर पळून जातेली. ह्या कमंडलूतलं पाणी त्यांच्या अंगावर शिपड बाळहून लोळतेली. आणि बाळांच्या पुढं लाज कसली. आनंद झाला. जगाच्या मालकाला जेवू घालायचा आनंद होता. दाहवत आली अनुसया. काहीतरी वेगळं विचित्र काहीतरी घडणार आहे. देवांच्या ध्यानात आलं. देवानी त्या जोहळ्यान शिदोऱ्या उचलस्तवर देव बाहेर येस्तवर अनुसया उंबऱ्यापाशी आले. उंबऱ्यातनंच पाणी तिन्ही देवाच्या अंगावर फेकून दिलं. तिन्ही देव बाळहून लोळायला लागले. अनुसयानं दिलेला शब्द पाळला. अंगावरची वस्त्र उतरली. देवांना समोर घेऊन विवस्त्रपणानं एकही वस्त्र अंगावरती न ठेवता नग्न अवस्थेत स्वयंपाक बनवला. तिन्ही देव मांडीव घेतलं आणि अनुसयानं तिन्ही देवांना आपल्या हातानं इच्छा भोजन दिलं. तिन्ही देवांनी डेहकर दिला. 3 पाळणं केलं आणि तिन्ही पाळण्यात 3 देव टाकलं आणि झोका देत अनुसया बसली. संध्याकाळ झाली. ब्रह्माची बायको महेशाच्या घरला गेली आणि म्हणते नव आमचं मॉडेल आलंय का. ती म्हणली आमचं बी नाही आलं. मग तिने 12 वाजत आले, संध्याकाळ झाली, अजून नाही आलं. तिने देव मृत्यू लोकात आले. अनुसयाच्या दारात आले. आवाज दिला अनुसया आमचं ते आले ते का. अनुसया म्हणले आल्यात. कुठं आहे ती.
कळतच नाही. लवकर उरकावून आपलं घरला जावावं. 12 वाजले तरी चौकातनं हलायचं नाही. आपलं हे एवढा उशीर बसायचं असतं का? पाठवा की बाहेर त्यासनी. अगं बाहेर कसं पाठवायचं? पाळण्यात झोपले ती. पाळण्यात? ह्यासनी पाळणा म्हणजे बैलगाडीची साठीच बांधायला लागल. अगं खरंच पाळण्यात आहे ती. आणि रडायला लागली. बायका बघितल्या बाहेर, बायकांचा आवाज ऐकलं आणि रडायला लागली. आणि रडायला लागल्या पळत गेली महेशाची बायको. आय आय आय, काय देखणं स्वरूप होतं. बाळ कुणाला म्हणतात तुमच्याकडं? जे लहान असतं, गोंडस असतं, देखणं असतं. बघितल्या बघितल्या उचलून कडेला घ्यावं, पटापट त्याचे मुके घ्यावे असं, आणि हृदयाशी बिलगावा असं ज्याच्याकडं बघितल्या वाटतं त्याला बाळ म्हणतात. असंच आहे ना तुमच्याकडं? ज्याच्या मनात पाप नाही त्याला बाळ म्हणतात का? असं झालंय. आपली इथनं दिंडी चालल्या, 80 वर्षाचं म्हातारं कट्ट्यावर बसलंय. येता जाता माणसं त्याला म्हणतील का आर सोनवल्या, आर पप्पुल्या म्हणतील का? नाही नाही, बाळ त्याला म्हणतात. असली देखणी बाळं बघितली. महेशाची बायको माझा महेश म्हणून उचलायला गेली आणि माग सरली की राव. कारण दिसाय तिघं बी एकसारखी दिसत होती. समजा ती म्हणली मी महेश म्हणून जर ब्रह्म उचललं तर माझं पतिव्रता पण संपलं. महेशाची बायको पळत आली आणि माझा महेश म्हणून उचलायला गेली. आमचं ती म्हणून उचलायला हात लावणार तोवर माग सरली. कारण दिसाय सारखीच हो. ती म्हणली समजा विष्णू माझ्या हातात आला तर पाप लागल, पतिव्रता पण नष्ट होईल. गडबाडल्या, लाजल्या आणि अनुसयाच्या पाया पडाय गेल्या आणि म्हटल्या आमचं होतं तसं करून द्या. अनुसया म्हणले देते. तुमचं ऐकून आले ती माझ्याकडं, तर आता तुमचंच ऐकायला पाहिजे त्यांनी. तुम्ही मला शब्द द्या, ह्या तिघांनी मिळून माझ्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे. हाय का मान्य? शब्द दिला आणि तो शब्द पूर्ण करण्याकरता आजचा दिवस निवडला. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. एका जनार्दनी पूर्णावतार. एका जनार्दनी पूर्णावतार. एका जनार्दनी पूर्णावतार. एका जनार्दनी पूर्णावतार. निराकार साकारले. निर्गुण निराकाराकारले. निर्गुण निराकाराकारले. राम तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. महाराज की जय. सब संतन की अपने अपने माता पिता की ऐका ऐका. स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. ह्या 4 पूजा म्हणजे विष्णूची पूजा आहे. कुणाची पूजा आहे? जोरात बोला. कुणाची पूजा आहे? विष्णूची पूजा आहे. ह्या 4 पूजा करा. आणि महाराज म्हणतात सत्य बोल मुखे दुःखवे अनेकांचे दुःखे, या तोंडानं खरं बोला. आता माणसं खरं बोलत नाही, ती बरं बोलतात पण खरं बोलत नाही. आणि बरं बोलायसाठी बरंच सायास करतात. तुम्हाला म्हणून सांगतो, खालच्या आळीचा रामभाऊ लय आगाव. बरं बोलायसाठी का बोलायचं? त्याचं जमत नाही म्हणून पिटवून द्यायचं. माणसं बरं बोलतात पण खरं बोलत पण खरं बोलायला शिका. बरं नाही वाटलं तरी चालेल, कारण हे पुण्यानं मिळतं. वाचा फार पुण्यानं मिळते. महाराज म्हणतात खरं बोला. माणूस म्हणून जन्माला आला ना, आणि आता लय लबाड माणसं बोलते, तू भयान लबाड बोलतात. खरं बोलायला शिका. सत्य बोल मुके दुःखवी अनेकांचे दुःखी. आणि शेजारच्या दुःखात दुःखी व्हायला शिका. आता तसं नाही. आता शेजाऱ्याला डबरा पडला की आपल्याला आनंद होतो. समजून जा, आपण माणसात जन्माला आलेलो. ज्या दिवशी शेजाऱ्याचं वाईट झाल्यानंतर आपल्या डोळ्याला पाणी येईल, त्या दिवशी समजून जा आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. आणि याच्या उलट आहे का? शेजाऱ्याला डबरा पडला आणि आपल्याला हसा आलं, बरं झालं, सारखा आडवा आडवा चालत होता.
समजून जा आपण राक्षस कुळात जन्माला आलोय. आज आपल्याकडं राक्षसाचे गुण आहेत. म्हणून सत्य बोल मुखे दुःखवे अनेकांचे दुःखी. सत्य बोला, खरं बोला आणि शेजाऱ्याच्या दुःखात दुःखी व्हा. एका पोरानं गाडी घेतली आणि त्यानं गाडी घेतली आणि त्यानं पेढं वाटलं गावाला. शेजाऱ्याला पेढा द्यायला गेला. तो म्हणला कशाचा रे पेढा? तो म्हणला काका मी गाडी घेतली, माझं स्वप्न होतं आईवडिलाला फोर व्हीलरमधनं फिरवायचं. काका कुठली घेतली? तो म्हणला या कंपनीची घेतली. अरे येड्या मॉडेल फेल गेले. रातात ह्याची वाचा बसाय पाहिजे. अरे त्यानं 500 जणांना इचरून ती मॉडेल घेतलंय. तुझ्या हातात पेढा दिलाय, पेढ्या एवढा तरी गोड बोल की लगा. माणसं लय लबाड आहेत, सावधरा बसलेले सगळे. देवानं हे तोंड दिलं ना, वाचा येताना लेट येते आणि जाताना सगळ्याच्या आधी जाते. म्हणून माणसं म्हणतात वाचा जाते आधी. माणसाची काय जाती? वाचा जाते. म्हणून सत्य बोल मुखे दुःखवे अनेकांचे दुःखी. आणि सरते शेवटी महाराज म्हणतात जीवनामध्ये निश्चय करा. काय करा बसलेले? निश्चयाचे बळ, 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 निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची बळ, तुका म्हणे तेची बळ. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. म्हणे देची बळ, तुका म्हणे देची बळ, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभवनो हे दोजा दोजा अनुभव अनुभव
वा वा अनुभवनो रे तुझा अनुभव हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा. वा 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 टाळ्या वाजवून जा जरा. छान अतिशय सुंदर. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय करा जीवनामध्ये निश्चय करा. ताड बसा सगळे सगळे ताड बसा. आज निश्चय करून जा. दत्त महाराजांच्या चरणी आलात ना जाताना प्रत्येकाने एखादा निश्चय करून जा. तो निश्चय तुमच्या मनात ठेवा. दत्त महाराज ते पूर्ण करते. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय केला की निश्चयाचं फळ मिळत असतं. मंडळी 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत निश्चय झाला होता. 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला कुणी वाली उरला नव्हता. देवाला देशाला धर्माला कुणी तर वाली नाही. बापा देखत पोरीची इज्जत लुटली जात होती. कोण वाचवेल या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला. गोठ्यातली गाय घरातली माय अंगणातली तुळस आणि मंदिरावरचे कळस कोण वाचवेल. मा साहेब मी वाचवेन या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला. काय करावं लागेल. सुबाराजे या महाराष्ट्राच्या मातीला वाचवायचं असेल तर येतील त्यांच्या बरोबर. जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय स्वराज्य निर्माण करा. मा साहेब राजे करा ना स्वराज्य निर्माण. आई ज्यांच्याकडं मदतीचा पदर पसरला त्याने पाठीत खंजीर गुपसलाय. मासाहेब माणसांकडे जायची इच्छा राहिली नाही. राजे माणसांकडे जाऊ नका. राजे माणसांकडे जाऊ नका. जायचं कोणाकडे. राजे देव माणसांकडे जा. आई जिथं देवच माणसं जन्माला आली नाही तिथून आई जिथं माणसच जन्माला आली नाही तिथं देव माणूस कुठून येणार. मासाहेब बोलत्या झाल्या. शुभाराजे इंद्रायणीच्या काठावर देहू नावाचं गाव आहे आणि त्या देव माणसाचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. शोभाराजे जा त्यांच्याकडे. महाराष्ट्राचा जाणता राजा महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या तुकोबऱ्यांच्याकडे आला. घोड्याला टाच मारली. साधूला पाहिलं संताला पाहिलं. अरे माझ्या तुकोबऱ्यांवर नजर गेली राजांची. काय निष्कली जीवन जगणारा राज. ए साधू आहे. माझ्या तुकोबऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताक होती. निष्कलंकी साधू आहे. जीवनामध्ये असं तेज. वा राजाने विचार केला. 2 हात 3रं मस्तक तुकोबऱ्यांच्या चरणावर टेकवलं आणि खांद्यावरच्या भगवी पताकावर नजर पडली आणि तिथंच निश्चय केला. महाराज बोलते झाले. हाच भगवा तोच एक दिवस या महाराष्ट्रावरती फडकवेन. या स्वराज्यावर फडकवेन. निश्चय केला. तो दिवस या महाराष्ट्राच्या वाट्याला आला. 32 मन सुवर्ण सिंहासनावर एक मराठ्याचं पोरग सोन्याच्या सिंहासनावर बसलं. गड्यानो राजा गिरे झाला. गड्यानो राजा गिरे झाला. शिवासनी बैसला. शिवासनी बैसला. गड्यानो राजा गिरे झाला. गड्यानो राजा गिरे झाला. शिवासनी बैसला. शिवासनी बैसला. स्वराज्यासाठी देहाची जमीन तुकोबाच्या कीर्तनामध्ये जाऊ
करा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. या युक्तीप्रमाणे या दत्तनगरमधील सर्व मंडळी हा दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठा देखणा केला. आपल्या सर्वांच्या चरणाची रजा घेतो. अतिशय सुंदर सोहळा वाटला, आनंद झाला. एवढी संख्या मला मगाशी वाटलं नव्हतं येईल, पण तुम्ही खरंच आवडीची माणसं दिसताय. मी म्हटलं आता एका कोपऱ्यातली ती एवढीच आता, पण सगळा पटांगण भरून गेला. तुम्हाला आवड आहे, तुमच्यावरती दत्त महाराजाची कृपा आहे. आणि आज माझा शब्द आहे तुम्हाला पाहिजे ते आज मागून जा. माझे दत्त महाराज तुमच्यावर कृपा करतील. पाहिजे ते देण्याकरता ते समर्थ आहेत. असं दैवत आहे, हे असं दैवत आहे. तत्काळ प्रसन्न होतं आणि निष्ठेला इथं लगेच फळ आहे. फक्त निष्ठा ठेवा आणि आज इथून पाहिजे ते मागा. पुढल्या दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला परमेश्वरानं दिल्याशिवाय राहणार नाही. इतका कृपाळू दयावंत तोची एक दानशूर दाता. तो दान शूर दाता आहे. तिन्ही गुण त्याच्या जवळ आहेत. म्हणून त्या परमेश्वराचा सुंदर असा तुम्ही सोहळा केला. भगवंताने तुमच्यावरती कृपादृष्टी करावी. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बुवांचा फोन आला. बरंच फोन या तारखेबद्दल चालू होते, यायला लागते लवकर याचं बरं का. आणि बुवांनी ना फार काळजी असते कार्यक्रमाची, पण कीर्तनकार तारीख घेतले की लवकर पोचत नाही. ही काळजी वेळेत यावा यासाठी बुवांचे फोन झाले. बुवांच्या चरणाचं दर्शन घेतो. संतोष महाराज आहेत, संतोष महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. संजू बाबा आत्ता आले, बाबांच्या चरणाचं दर्शन. आमचे महाराज आहेत, महाराजांच्या चरणाचं दर्शन घेतो. या पश्चिम महाराष्ट्राचा पखवाजातला बादशाह आदरणीय आमचा केदार महाराज आहे. आमचे प्रथमेश महाराज आहेत, निखिल महाराज, दोघांच्या चरणाचं दर्शन. माझ्या संस्थेचे विद्यार्थी आणि ही छोटं चिमुकलं. काय रे नाव तुझं? नाव काय तुझं? नाव काय? हा, देवांतला ओलचिंदे. टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. छान आहे. शिर्डीच्या खोटे एवढा आहे की नाही, एवढं लहान आहे, एवढा उशीर उभा राहिलं ते राहिलं असं नाचत होतं. मला त्याच्याकडं बघून कीर्तन करायला मजा वाटली. आता बऱ्यापैकी कीर्तन आता थकत आलो आहे माहिती का. मी तुम्ही म्हणाल का म्हातारा झालास का, पण आता कटाळा यायला लागला. एवढे 2-3 कीर्तनं घ्यायला नाही पाहिजेत, 1-2 कीर्तन बाद झालं. पण लई वडातान अजून थोडे दिवस परत एकच करायचं आणि ते बी फुकटच करायचं. महाराष्ट्राच्या मातीत थोड्या दिवस आता हे पोरं या परिसराला सांभाळतील. येणारा काळ या पोरांच्यासाठी रात्रंदिवस पळत असतो. वाटलं एखाद्याला आईला एखाद्या बापाला वाटलं माझा पोरगा गायक वादक पखवाज व्हावा, पाठवून द्या. कडेगाव शेजारी विहापूर नावाचं माझं गाव आहे. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला कोण नाही. अशी गोरगरिबाची 82 लेकरं सांभाळतो. एकही रुपया कोणाचा घेत नाही. राहणं खाणं जेवणं शाळेच्या खर्चापासून फ्री करतो रे. रुपयासुद्धा कोणाचा घेत नाही. वाटलं एखाद्या आईला, वाटलं एखाद्या बापाला माझं पोरगं गायक वादक पखवाज व्हावं तर पाठवून द्या. रुपया खर्च नाही. फक्त 8 एक आहे, पाठवताना पोरं हुशारच पाठवा. नाहीतर बुवा आमच्या नशिबाला असले लेकरं जे आईला दमिवतंय, बापाला ताप देतंय, गावात धिंगाणा घालतंय. अख्ख्या गावावनं वळून टाकलेलं पोर आई म्हणते बुवा निथू का रे एवढं, गुलाल टाकन ज्योतिबाला सोड. असं आगाव नको पाठवू, हुशार पाठवा. त्याच्या जीवनाचं सोनं करतो असा शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. गोडाशी आमच्या दादाची सिस्टीम या परिसरामध्ये हा आवाज हृदयामध्ये लोकांच्या बसवण्याचं काम आमचे सिस्टीमवाले करतात. अमरापूरला काय वरदानच आहे. येणारा बुवा प्रत्येक वजन म्हणतो सिस्टीम काय अमरापूरचीच आहे का अशी एक सिस्टीममधला बादशाह म्हणावं लागेल. आमच्या दादाच्या चरणाचं दर्शन घेतो. देवाने यंदा जेवढं साहित्य दिलं ह्याच्या डबल तुम्हाला पुढल्या वर्षी द्यावं. आणि या दत्त मंदिराकरता तुम्ही दरवर्षी फुकट टाळ्या वाजतात बघा इकडं. असं तुमची श्रद्धा आहे, जे काय असेल ते तुम्ही घ्या, पण इथं येत राहा. ही दत्त महाराजांची सेवा प्रत्येकानं करत राहा. दत्त महाराज तुम्हाला भरभरून देवो. दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. शाळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची आसे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी मेले. येत माझे जीवरले पायी कपन देवा. वा वा, राहते राहिले आमचे संत सेवाहारीच्या गावा.
चॅनलचे सर्व आपल्या चरणाचं दर्शन घेतो. सुंदर असं हे चालू आहे टेलिकास्ट आणि या महाराष्ट्रभर ही सेवा पुरवतात. या कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार आपल्या या गावातून होत असतो. याचा सार्थ अभिमान आहे तुमच्या चॅनेलचा. ज्यांनी कुणी त्याला ती घंटी दाबली नसेल, बटन दाबलं नसेल, ती दाबून घ्या आणि आपल्या गावातनं ह्या चॅनेलचा मोठा प्रचार प्रसार व्हावा, परिसरातून व्हावा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि इथंच सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठला बोलिले गुरे वेडे वा गुरे उत्तरे राक्ष माफ राग महाराज तुझे नाही उच्चारेला अधिकार म्या बोला राक्ष माफ राग महाराज तुझे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राग काय बैठे राक्ष माफ राग महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप अशी गोड